आज ना सकाळपासून बाबांची आठवण येत होती आणि डोळ्यातून पाणी पण यायला लागलं. कसं आहे, मे महिना आता जवळ येईल तसं गेल्या वर्षीचे सगळे दिवस आठवायला लागले. बाबांच्या जवळ संपर्कात त्यांच्याजवळ होतो त्यावेळेला शेवटी 2 दिवस जे होते ते मला तिथं खूप पत्र्यात असं गरम होत होतं. त्यामुळं मी तिथं थांबलो नाही. म्हणजे मला कसं तर होत होतं, काय माहिती या घटना पुढं घडणार होत्या त्यामुळं असं होत होतं काय माहीत नाही. पण मला असं म्हणजे तिथं चैनच पडत नव्हता. म्हणजे म्हणतात ना, आपलं कोणी जवळचं असं काही घडणार असं त्यावेळेला असं आतमधून एक वेगळाच आपल्याला अनुभव येत जातो. आणि तिथं मी थांबलो नाही. 2 दिवस इकडं आलो आणि अचानक असं त्यांच्याशी बोलताना म्हणजे आईंचा मी फोटो करायला दिला होता आणि त्या संदर्भात आमच्या दोघांचं बोलणं चालू होतं फोनवर. तेवढ्यातच हे बाबांना उठवायला गेले. तेवढ्यात बाबांना आवाज दिला तर बाबांचा आवाज येतच नव्हता. आणि हे सगळं त्यावेळेला ऐकून म्हणजे हात पायाखालची जमीन सरकली आमच्या. कारण एक क्षण तो असा होता की 2 दिवसापूर्वी मी त्यांना खायला घालून आले होते. स्वप्नात माझ्या आले होते बाबा की मला मटण करून दे म्हणून. आणि असं काही घडलं होतं की पुढं असं घडेल असं वाटलं पण नव्हतं. कसंही असू दे, भांडण कधीच आमचं नव्हतं. म्हणजे सासू सासरे असे भांडण कधी नव्हतं. पण त्यांना माहिती होते की मला काय बोललं तरी म्हणजे मी योग्य त्या मार्गाने आपलं सतत जात राहायची आणि मला कोणी बोललेलं सहन व्हायचं नाही. त्यामुळे ते दोघं कधीच मला काय बोलत नव्हते. आणि बोलले तरी मी तिथंच त्यांना काहीतरी बोलायचे वगैरे. म्हणजे त्या गोष्टी आम्ही एकमेकांच्या असे बोलून मन मोकळं करत होतो. आणि त्यामुळं ते कधी काय बोलत पण नव्हते मला. आणि कधीच म्हणजे माझं लग्न झालं तेव्हापासून म्हणजे त्यांनी जे तिथं गेलं मी गावी की जे सोपवायचे सगळं जे काय आहे ते आणि रिकामं व्हायचे. आणि त्यांना माहिती होतं की ही एक मार्गाने आपलं तिचं ती व्यवस्थित करत असते. त्यामुळं ते एवढं विचारतच नव्हते. फक्त एवढं शेतात वगैरे जायला देत नव्हते कारण त्यांचा हक्क तो सगळीकडं होता. त्यामुळे शेतात वगैरे गेलं की त्यांना ते काय माहिती चिडायला व्हायचं, त्यांना काय माहिती काय व्हायचं ते. त्यामुळं इतकी वर्ष जवळ 20 ते 25 वर्ष अजिबात म्हणजे तिकडं आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी हे केलं नाही. एक पोल्ट्री म्हणून शेड बांधला होता. तिथेच थोडं जाणं येणं आमचं होतं. आणि शनिवार रविवार असू दे किंवा काय असू दे फक्त त्यांच्यासाठी आम्ही जात होतो. पण इथे घरच्या बाकीच्यांना लोकांना म्हणजे अधिकारासाठी असं हे ते म्हणजे बाकीच्यांचे विषय वेगळेच होत गेले. आणि असू दे ते दिवस काय हे राहिले नाहीत. पण कसं आहे, असं वाटतं की त्यांच्यासाठी आपण सहन केलं ना कुठेतरी आत्म्याला समाधान मिळतं आहे की ते त्यांच्या मनाने राहिले ना ते आत्म्याला समाधान मिळतं. आणि झोपून का होते पण एक आपल्याला आधार होता तो असं वाटते. फक्त त्यांचे जे म्हणजे असं वाटतं ते आपली माणसं आपल्याबरोबर राहावी. पण जे शरीर शेवटी आहे ते शेवटी कधीतरी नाश होणारच. आणि एवढे वर्ष झाले त्यांना तो त्रास पण होत होता. आता 4-5 वर्ष खूप त्रास होत होता शेवटी. आणि जबाबदारी तर प्रत्येकानेच व्यवस्थित निभवली होती. पण जे शेवटचे क्षण असतात ते त्यांच्यासोबत घालवायला मिळाले खरंच एक भाग्यवान कोणी नसेल. आणि आणि ते शब्दात आपण बोलू पण शकत नाही. आणि असं काही होईल असं वाटलं पण नव्हतं. 3-4 दिवस राहिले होते दिरांच्याकडे जाण्यासाठी आणि एवढ्यात काही असं काही घडलं. म्हणजे एक मनाला असं झालं की त्यांना पुढं जायचंच नव्हतं असं. आणि त्यामुळे ते जी घटना घडायची ती घडली. आणि आमच्या जीवनातला म्हणजे एक आधारही होता. कधीही असू दे किंवा गावी गेलं तरी तोच सकाळचा बेस्ट टाईम आमचा. चहा पिणं असू दे, संध्याकाळचा असू दे, कट्ट्यावरती दोघं म्हणजे कोणी तिथं नसलं तरी चालेल पण ती दोघं असतील तर आम्हाला एवढा आधार असायचा. आणि इथं जरी असलो तरी ते केव्हा तरी आमचे फोन नाही दिलं किंवा आम्ही नाही गेलो तरी इतरांच्याकडनं फोन घेऊन फोन करणं. किती भांडू दे किती काय करू दे शेवटी आईवडील म्हणून जे पाठीमागून एक हाक असते ना कुठेही असू दे पण व्यवस्थित असू दे आपली मुलं असं जे ज्यांना वाटते ना ते म्हणजे आपले आईवडीलच. आणि आई गेल्या त्यावेळेला तर म्हणजे एक आधार गेल्यासारखा होता. त्या एकदा अशा खमक्या आणि खंबीर अशा होत्या. त्यामुळं
त्या गेल्या त्यावेळेला पण म्हणजे पूर्ण रिकामं झाल्यासारखं झालं एकदमच, म्हणजे पूर्ण जबाबदारी आपल्यावर आल्यासारखी झाली. आणि बाबा बाबा तर कसं त्यांच्या संपर्कात, कारण अगदी लहान लहान गोष्टींनासुद्धा इकडे येत होते. तर 4-5 वर्ष झाली ते इथं 5-6 वर्ष झाली कोरोनाच्या आधीपासूनच इकडे येत होते सारखे. आणि त्यांचा आणि माझा संपर्क म्हणजे काही जरी नसलं तरी छोट्या मोठ्या गोष्टीत बोलणं चालणं असू दे, किंवा खाण्यापिण्यापासून सगळं बोलणं चालणं वगैरे राहणं ते हे सगळं माहिती झालं होतं. आणि त्याच्या आधी पण आम्ही मे महिन्यात वगैरे गावी जायचो. मधल्या काळातच कसं त्यांना त्रास होतो आहे म्हणून आम्ही 5-6 वर्ष गेलोच नाही गावी, 5-7 वर्ष. आणि ते गॅप गेला तरीसुद्धा ती दोघं इकडं आली, त्यामुळं म्हणजे मध्ये येणं होतं त्यांचं. त्यामुळं असं वाटलं नाही की आम्ही त्यांच्यासाठी जगतच नाही असं. आणि खूप ते त्यांच्याबरोबरचे क्षण वेगळे गेलेले आहेत. आणि एक आधार म्हणतात ना, मनातल्या गोष्टी आपण आपल्याच माणसाजवळ बोलतो तसं झालं. आणि खूप छान क्षण गेलेले आहेत. त्याने मध्ये ना असं कधी आठवण येते. आता बाबांचं वर्षश्राद्ध होणार आहे, तर त्याच्या आधी कसं हे वर्ष कधी निघून गेलं कळालं पण नाही. खूप दगदगीत धावपळीत वगैरे सगळं गेलं. म्हणजे काही गोष्टी म्हणजे ती जागा एक रिकामी करून गेली की आपलं कोणतरी पाठीमागं आहे असं. आणि तिथं गेले तरी, गावी गेलं तरी त्यांची आठवण येते. तिथं शेतात गेलं तरी म्हणजे आपण बोलून प्रत्येक वेळेला हे सगळं दुःख सांगून हे करू शकत नाही. समोरच्याला पण ते सतत सांगू शकत नाही. पण ठीक आहे, पण असं वाटतं की ती आहेत तिथं, आपल्या आजूबाजूला आहेत असंच वाटतं आहे तिथं. सतत आपल्याला बघत आहेत असं वाटतं आहे. आणि मला असं तुमच्याशी हे शेअर करावं असं वाटलं, कारण खूप सकाळपासून आज डल फील असं एक हे ते बाबांच्या फोटोपूजनाचे दिवस जसे येतील जवळ तसं ते मनात यायला लागले. आणि मुलांच्या पण सतत आठवणी, कारण गावी जरी गेले नसतील मुलं, सुरुवातीला 2006पर्यंत तरी सारखं येणं जाणं होतं गावी. आणि त्याच्यानंतर जे कमी होत गेलं ते दारात पितृपूजनाचं वगैरे केल्यामुळं, हे कुणाच्याच लक्षात आलं नाही, पण ते केल्यामुळं खूप आम्हाला त्रास झाला. खूप म्हणजे खूप त्रास झाला. ते शब्दातसुद्धा सांगू शकत नाही एवढा त्रास झालेला आहे. आणि आम्ही मधल्यामध्ये असल्यामुळे ह्या गोष्टी आम्ही पुढे जाऊन करत पण नव्हतो. आणि असं काही घडलेलं आहे जीवनात. आणि तर चला हे तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं. म्हणून गेलेली व्यक्ती परत येत नाही, म्हणून आहे तोपर्यंतच त्याला माया जीव लावून आपलंसं करण्याचं हे असावं. आणि जरी आम्ही गेलो नसलो तरी एवढं पैसा कमी जास्त काही असू दे, पण एकमेकाला धरून इतकं छान हे केलेलं आहे, हे कधीच सोडून चालणार नाही. वाईट तर बोलतो एकमेकांना, लोकांना म्हणजे काही गोष्टी आवडत नाही चांगलं झालेलं, पण मला असं वाटतं की आपण दुसऱ्यांना जेवढं चांगलं वाईट ठरवतो तेवढं त्यांनाही ती परतफेड कधीतरी करावी लागते. त्यामुळं खरंच कुणाचा इतरांचा वाईट तर विचार करूच नाही. आणि मला तर अजिबात आवडत नाही, कारण आपण एका मार्गाने जात राहायचं एवढंच मला माहिती आहे. आणि माणुसकी विसरून तर कुठलीच गोष्ट करायची नाही. माणुसकी ही नेहमी ठेवूनच चालायचं आहे. आणि प्रत्येक गोष्ट आतल्या गोष्टी असू दे किंवा काय असू दे, एवढे वर्ष मनात दाबत आलेलं आहे. त्यामुळं आता तुम्ही बघत असाल पोस्टला बरेच मी ते पितरांचं दारातलं काढल्यामुळं जेवढ्या माझ्या भावना मी मनात ठेवल्या होत्या त्या सगळ्या तुमच्यापर्यंत आलेल्या आहे. म्हणून सांगते की जर तुमच्या पण असा घरात होत असेल, काय होत असेल, तर व्यवस्थित चौकशी करा, व्यवस्थित सगळं मोठ्यांना विचारा. कारण वाद होऊ देत झाले तरी पण ह्या गोष्टी खरंच तुम्ही निष्कर्ष लावून पूर्ण करा. कारण तुमचं आयुष्य इतकं छान होतं आहे ना त्यानंतर, की तुम्हालासुद्धा कळत नाही की हे कशामुळं होत होतं आणि का होत होतं. त्यामुळं आणि हे मोठ्यानं पण कधी लक्षात येत नाही. आणि उगाचच कारण नसताना भांडणं होणं किंवा काय होणं, काहीच कारण नसते पण भांडण होतं आणि एक संसार तुटायची वेळ आलेली असते. त्यामुळं ह्या गोष्टीचा निष्कर्ष नक्की काढा. कारण एवढी वर्ष झाली त्या हळूहळू, आणि स्वामींची प्रचिती मला त्याचमुळं जाणवत आहे आता. आणि त्यांच्यामुळं पितरांना जेव्हा मोक्ष मिळाला त्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी आमच्या होत गेल्या व्यवस्थित. म्हणजे थोडंफार मानसिकता असू दे किंवा काय असू दे, एवढे वर्ष आता त्याच्यात आम्ही अडकलो होतो. आणि खरंच
जर तुम्हाला पण काही त्रास असेल, भांडण असेल, पैशा अडक्याचं व्यवस्थित होत नसेल, तर विश्वास ठेवा. पितरांचा त्रास असतो. पितरं म्हणजे आपले आईवडील आहेत. पितरं म्हणजे ते आपल्याला आशीर्वाद देणारे आहेत. त्यांच्यासाठी तुम्हाला काय करायची इच्छा असेल तर करून त्यांना मनशांती द्या आणि जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा. आईवडील असू दे किंवा सासू सासरे असू दे, कसे भले बरे वाईट असू दे, पण करा. कारण तो आशीर्वाद आपल्याला नेहमीच आपल्या पाठीशी राहणार आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.